खोपोली येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटू लागले. या हत्येच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली पोयनाड नाका इथं जाहीर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आरोपींच्या पुतळ्याचं दहन करत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी यावेळी बोलताना मंगेश काळोखे यांची हत्या ही पूर्व नियोजित आणि राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. तर या गुन्ह्यात एकूण 12 आरोपींचा समावेश आहे. त्यापैकी 9 आरोपींना अटक करण्यात आले. उर्वरित 3 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेऊन पोलीस प्रशासनानं त्वरित आरोपींना कठोर शिक्षा करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं रायगड जिल्ह्यात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी आंदोलनावेळी दिला. यावेळी राजाभाई केनी, युवासेना तालुका प्रमुख संदेश थळे, तालुका संघटक जीवन पाटील, कुर्डूस विभाग प्रमुख स्वप्नील म्हात्रे, मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत, शैलेश पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, निखिल तावडे, देवेंद्र तावडे, जितेंद्र भुवड, प्रदीप केनी, उत्तम शेठ पाटील, रेश्मा जोशी आदी मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते. परवा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची जी निर्घृण हत्या करण्यात आली, त्या हत्येमागील जे सूत्रधार कोण आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक होऊन त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे, यासाठी जो आमचा आजचा निषेधाचं आंदोलन आहे आणि त्यांचा ह्या मागचा आरोपींच्या मागचा जो सूत्रधार कोण आहे त्याची लवकरात लवकर त्यांना अटक व्हायला पाहिजे. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये असेच रस्ता रोको किंवा निषेधाचे आंदोलन आम्ही करण्यात येणार आहे. तरी प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला आमचं सांगणं आहे की ह्या हत्येमागील जो कोण सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला अटक व्हायला पाहिजे, अशी आमची सर्वांची मागणी आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.